नमस्कार. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. शक्ती प्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. प्रचंड मताधिक्याने राणे यांना निवडून आणण्याचा सामंत बंधूंचा निर्धार. ठाकरे गटाला आणखी एक धक्का. कल्याण जिल्हा महिला संघटक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल. आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी 55% मतदान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा नेते नारायण राणे यांनी गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती. पक्षाने अखेर त्यांनाच तिकीट दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यात उत्साह दुणावला आहे. त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षही राणे यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचं दिसून येत आहे. त्यातूनच राणे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरीचं दैवत श्री कालभैरवाचं दर्शन नारायण राणे यांनी सहकुटुंब घेतलं. दरम्यान नारायण राणे महायुतीचे उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी ताकद पणाला लावू. राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रचारात सक्रिय झालो असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राणे आणि सामंत कुटुंब एक झाल्यास राणे यांचा विजय सोपा होणार असल्याचंही सामंत यांनी म्हटलं आहे. सन्माननीय दीपक केसरकर, सन्माननीय किरण सामंत हे सर्वजण उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हजारोनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. मी सर्वांचा अतिशय आभारी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोचला असून महायुतीचे नारायण राणे यांच्या विरोधात आघाडीचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे. आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी प्रचाराचा झंझावात सुरूच ठेवला असून रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उबाटा गटाला फुटीचा लागलेला शाप दूर होण्याची चिन्ह अद्यापही दिसत नसून ऐन निवडणुकीत कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही शिकवण आपल्याला असून उबाटा गटात केवळ 100% राजकारण सुरू आहे. त्यामुळे आपण शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं विजया पोटे यांनी सांगितलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील 10 वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्या विजयाची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वासही पोटे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 5व्या दिवस अखेर एकूण 11 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी सर्वाधिक 5 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. लोकसभा मतदानाच्या 3ऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात एकूण 11 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यात महायुतीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात
आघाडीचे अनंत गीते यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान रायगडात 2 तटकरे आणि 3 गीते असं नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहे. त्यामुळे मूळ उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. आली आली निवडणूक आली, सुट्यांमुळे भटकंतीची आठवण झाली. लोकशाहीच्या कर्तव्याची वेळ बरी, मतदान करण्याची हीच वेळ खरी. सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यात 102 जागांसाठी किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. यात राज्यात लोकसभेच्या 5 जागांसाठी उत्साहपूर्ण आणि कडक उन्हात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशात सरासरी 61% तर राज्यात 52% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 5 मतदारसंघात सरासरी 52% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. नागपुरात नितीन गडकरी आणि चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार या भाजपच्या दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.